श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यात काय दान करावे? हे दान केल्याने 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल. अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होईल व अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. अधिक मास 2026 मध्ये कोणते दान करावे आणि त्याचे महत्त्व काय? अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित विशेष काळ आहे. या महिन्यात केलेले दान, जप, तप आणि पूजा याचे फळ अनेक पटीने वाढते असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात दान का करावे आणि कोणकोणते दान हे सर्वात जास्त पुण्यदायी मानले जाते. अधिक मासात दान का करावे हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मासात केलेलं दान म्हणजेच केवळ देणगी नाही, तर एक पापशालन आणि पुण्य संचय करायचे माध्यम आहे. दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक अडचणी कमी होतात आणि मानसिक शांती मिळते. अधिक मासात करावयाची प्रमुख दाने कोणती आहेत? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की या महिन्यामध्ये कोणते दान सर्वात जास्त शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आलेला आहे. हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असं देखील म्हणतात. तर यंदा 2026 मध्ये अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि हा महिना दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षातून एकदा येतो. तर धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने पूर्ण वर्ष हे असतं. यंदा 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, तसेच या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये काय दान करावे आणि कोणते दान सर्वात जास्त शुभ मानले जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर अशा काही खास वस्तू दान केल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि धोंड्याचा महिन्याची समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपला स्वतःचं नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढविले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी हे केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. परंतु या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले जाते. अधिक मासात करावयाची प्रमुख दाने आता आपण पाहणार आहेत. या महिन्यामध्ये कोणते दान करावे? या महिन्यात आपल्याला ऐपतीप्रमाणे जे काही तुम्हाला शक्य होईल ते आपल्याला दान आवर्जून करायचं असतं. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या अधिक महिन्यामध्ये आपण दान केल्या पाहिजेत, हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहेत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर अधिक महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं दान मानलं जातं ते म्हणजे नारळाचं. नारळाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे नारळ दान करणं म्हणजेच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करणे असे मानले जाते. पण फक्त श्रद्धा म्हणजेच नाही, तर त्यामागे एक सुंदर अर्थ देखील आहे. नारळ हे
पूर्णत्व आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. बाहेरून कठीण पण आतून शुद्ध आणि गोड, अगदी आपल्या मनासारखंच. त्यामुळे नारळ दान करताना आपण आपला अहंकाराचा त्याग करून नम्रतेने दान करतो, असा या आध्यात्मिक अर्थ आहे. अधिक मासात तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं नारळाचं दान तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा मंदिरामध्ये करू शकता. असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये केलेलं दान अनेक पटीने फळ देतं आणि त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. विशेषतः माता लक्ष्मीची कृपा लाभावी, आर्थिक स्थिती सुधारावी आणि घरात सुख शांती नांदावी या भावनेने जर तुम्ही नारळ दान केले तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम जाणवू शकतो. अधिक मासात नारळ दान करण्याची ही संधी नक्कीच सोडू नका. अधिक मासामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचे आणि पुण्यदायी दान म्हणजे पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणं. पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे. त्यामुळे पुरुषोत्तम मासात पिवळ्या रंगाचं वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूंची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. पण यामागे एक सुंदर अर्थही आहे. पिवळा रंग म्हणजे आनंद, सकारात्मकता आणि पवित्रतेचे प्रतीक. त्यामुळे जेव्हा आपण पिवळ्या रंगाचं दान करतो तेव्हा आपण केवळ वस्तू देत नाही तर एखाद्याच्या आयुष्यात आनंद आणि आशा देत असतो. आणि अधिक मासात तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजू किंवा गरीब व्यक्तींना पिवळ्या रंगाचे कपडे किंवा कंबल किंवा इतर वस्त्र देऊ शकता. वस्त्रदान हे आपल्या धर्मात सर्वश्रेष्ठ दानापैकी एक मानले जाते, कारण हे थेट एखाद्या व्यक्तीच्या गरजेला पूर्ण करतं. असं म्हटलं जातं की श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केलेले वस्त्रदान जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, घरात सुख शांती राहण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा लाभावी या भावनेने जर तुम्ही हे दान दिले तर चांगले परिणाम नक्कीच जाणवू शकतात. म्हणूनच या अधिक मासात पिवळ्या वस्त्राचे दान करण्याची संधी नक्कीच घ्या आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणा. अधिक मासात केले जाणारे एक अतिशय श्रेष्ठ आणि अर्थपूर्ण दान म्हणजे पुस्तकाचे दान. या पुरुषोत्तम मासात तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचे दान करू शकतात. हे केवळ एक साधं दान नाही तर ज्ञानदान आहे आणि आपल्या धर्मात ज्ञानदानाला सर्वश्रेष्ठ मानले जाते. असे मानले जाते की अशा दानामुळे सरस्वती मातेची कृपा प्राप्त होते आणि शिक्षण, बुद्धी आणि ज्ञान या क्षेत्रात प्रगती होण्यास मदत होते. पण यामागे खरा अर्थ समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तकं देत तेव्हा तुम्ही त्याला फक्त पुस्तकं देत नाहीत तर त्याच्या भविष्याची एक नवीन दिशा देत आहेत. कदाचित तुमच्या एका छोट्याशा मदतीमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. अधिक मासात तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या प्रमाणात शालेय पुस्तकं, वह्या, अभ्यास साहित्य तुम्ही दान करू शकतात. श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केलेले हे ज्ञानदान केवळ पुण्य देत नाही तर समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचं काम करतं. म्हणूनच या अधिक मासात पुस्तकाचं दान करून एखाद्याच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्याची ही सुंदर संधी नक्कीच घ्या. अधिक मासात केलेले आणखी एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी दान म्हणजे दीपदान. आपल्या धर्मशास्त्रानुसार दीपदानाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे, कारण दीप म्हणजे फक्त एक दिवा नाही तर अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या मार्गाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की अधिक मासात श्रद्धेने केलेले दीपदान जीवनातील नकारात्मकता आणि अडचणी कमी करून सकारात्मकता वाढवण्यास मदत करू शकतं. म्हणजेच जसा दिवा अंधार दूर करतो तसंच आपल्या जीवनातील अंधारही हळूहळू दूर होऊन लागतो आणि त्यामागचं सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या घरात
दररोज दिवा लावू शकता. तसेच मंदिरात जाऊन दीपदान करू शकता. आजच्या आधुनिक काळातही तुम्ही या सोप्या पद्धतीने हा दीपदान करू शकतात. समई निरंजन, आरतीचे दिवे किंवा गरजूंना दिव्यांची साधने देऊनही दीपदान करता येतं. महत्त्वाचे म्हणजे हे दान किती मोठे आहे यापेक्षा ते तुम्ही किती श्रद्धेने आणि मनापासून करतात हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच या अधिक मासात दीपदान करून आपल्या जीवनात प्रकाश, शांती आणि सकारात्मकता आणण्याची ही सुंदर संधी तुम्ही नक्कीच घ्या. अत्यंत महत्त्वाचं आणि शेवटचं दान जे कोणीही करू शकेल. अधिक मासात केले जाणारे सर्वात श्रेष्ठ आणि पुण्यदायी दान म्हणजे अन्नदान. आपल्या धर्मात असे सांगितले जाते की भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणं हे सर्व दानापेक्षा मोठे आहे, कारण अन्न हे माणसाची सर्वात मूलभूत गरज आहे. असं मानलं जातं की श्रद्धेने केलेले अन्नदानामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता प्रसन्न होते, ज्यामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते. यामागचा खरा अर्थ अजून खोल आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा तुम्ही त्याला केवळ जेवण देत नाही, तर त्याच्या जीवनाला आधार देतात. त्या क्षणी तुम्ही कोणासाठी देवासारखे बनता. अधिक मासात तुम्ही कधीही अन्नदान करू शकता. गरजू लोकांना जेवण देणं, अन्न वाटण करणं किंवा साधे फळदान करणे ही खूप पुण्यदायक मानले जाणारे विशेष काळाची दान शुभ मानली जातात, कारण ते सहज उपलब्ध असतात. ते वाटणे सोपे असते. म्हणूनच अशा दानामुळे घरात सकारात्मकता वाढते, कुटुंबात प्रेम, एकोपा आणि समाधान निर्माण होते. म्हणजेच या अधिक मासात अन्नदान करायची ही सुवर्ण संधी नक्कीच घ्या, कारण हे दान थेट मनाला आणि तुमच्या आत्म्याला समाधान देणारं आहे. अधिक मासामध्ये दान करताना या गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवाव्या. दान करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. दान करत असताना फक्त दिखाव्यासाठी म्हणजेच दान करताना दिखावा करू नका. दान करत असताना मनामध्ये कोणतेही लालच किंवा स्वार्थ न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेने आणि शुद्ध अंतःकरणाने दान करा. जर तुम्ही असं दान केलं तर तुम्हाला नक्कीच त्या दानाचं फळ दुपटीने मिळणार आहे. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धती दान केलं तर तुम्हाला त्याचं फळ किंवा जे काही पुण्य आहे ते अजिबात मिळणार नाही. त्यामुळे दान करताना ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. चुकीच्या व्यक्तीला दान देऊ नका, अपमान करू नका, कोणालाही दान देऊ नका. नेहमी नम्रतेने आणि श्रद्धेने दान करा. मित्रांनो, अधिक मास हा आपल्याला मिळालेला एक आध्यात्मिक संधी आहे, तर या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करा. या महिन्यात केलेलं छोटंसं दान देखील आपल्या जीवनामध्ये मोठा बदल घडवू शकतो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.